गाईज आम्ही हरिपाठाला जाणार आहे, कीर्तनाला जाणार आहे. जेवण करणार आहे. नाही खिचडी आमटे असो आडवा हाक मारणार. ओ काका आमटे द्या, दाबून खिचडी आणणार आणि काय म्हणणार उपवास धरणार उपवास. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊताळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. सकाळ धरून आता ब्लॉगच नाही बनवला अजून. आंघोळ करायची, आंघोळीला जायचं. मम्मीने मी तापलेलं पाणी मम्मीने घेतलं त्याच्यामुळे अजून आंघोळ पण नाही केली. आंघोळ कोणतं कोण खात असतं सांगा. झोपून कोण खात असतं एवढी कमेंट मध्ये सांगा. झोपल्या खातं कोण? मस्त खाती. झालं समाधान? सांग तुला उत्तर द्यायची काय गरज नाही. तुला कमेंट येईन आता गायची. मला नाही घ्यायचं मातीचा वास. काय माती काय ना काय नको काळ आहे ना. हे उगत असतं. आजी बसली उन्हाला, बाबा बसले उन्हाला मस्त. पाणी काय पाणी टाकायला ठेवलं आता. आंघोळ करतो मी. ठेवलं होतं आधी पण मम्मीने आंघोळ करून घेतली. मी आवडीतून तू राडा घाला सब इथं अर्ध्याच्यावर तू राडा घातला नाही मध्ये. हा असं नको. लय वाजेन मी आता खोटं बोला. मग सोयाबीन कोण खाऊ राहिला तू? इथं मला हे फॉलो करायचं. मी मोजून खाऊ राहिले. दोघं मोबाईल बघत असले. कोणती? त्याच्यात गेम नका घेऊ. त्याच्यात ना गेम घेऊ का नाही? ते मोबाईल चलत नाही. आम्ही गेम घेतो हंटर असं. कोणतीच न घे. मी नाही उपास धरला, गणेशने धरला. गण्याने काय धरला म्हणजे काय असं उपास काय कायच तो आहे मुळे. मी काय तो हातात दिलं का खायला? ठेवले मैदानात खाल्लं मी दिलं का तुझ्यात हातात खायला? तिने खाल्लं. याच्यामध्ये माय काल सोयाबीन खातोय म्हणून तुम्हाला मी म्हणलं मग कोण सोयाबीन खाऊ राहिला. नंतर पाहिलं तर याला उपास होता. मी लाज उपास आहे. मी सोयाबीन कसं खाल्ली पण याच्या पुढून धरणार आहे मी. उपास धरायचा ना. याच्या पुढून धरणार आहे मी आता. त्याच्या पुढे म्हणजे याच्यात सोयाबीन खाल्ली ना संपलं ते. माझ्या पुढून हे कोणता उपास येतो? अरे सभा असलं काय नाही होत. आजी हसू राहिली. भाकर नाही भाकर नाही आपलं हे खाणार आहे. खिचडी का गणेश? तुला धरायची काहीच गरज नाही. चपाती खा, खिचडी का वाटली खिचडी का? रामाचे रामफळ, सीतामाईचे सीताफळ असं आहे. झालं का? राम काय खाते? रामफळ रामफळ आणि हे काय कंदमुळं. कंदमुळं आणि सीता सीताफळ. सीताफळ काय झालं? तुला काय होतं असायला? राम खाते राम मग काय असं तुम्ही ताळी लावला आजीला. राम खाते सीताफळ काय आणि सीता खाते रामफळ असं आहे. सीता खाते रामफळ. कंदमुळं आहे त्याला. कंदमुळं खायचं. हे आली का हानतीत राव माणसाला. काय धोरणच समजत नाही मम्मी. दिसतोय बाणा कुणाचा? पांडुरंग. कोण? मम्मी ना. आजी म्हणायचं जारी सीता खाते रामफळ. काय काय सीता खाते रामफळ. जय सीताफळ. राम काय करणार? राम सीताफळ खातेत ना. राम सीताफळ नाही खाणार. कंदमुळं. अरे वल्ली पॅन्ट इकडं राम खाते सीताफळ, सीता खाते रामफळ. ये मग जुळत. हे नाही तू काय खाणार? तू सोयाबीन खातो. काय सोयाबीन खातो. एखादं धरते चुकून झालेल्या गोष्टीला माफ. तरी खिचडी खाय ना मग. ते काय चुकून झालं खिचडी. तेच करणार. गणेशने उपास मोडला काहीच.
त्याला म्हणलं बटाट्याची चटणी बरं का सॉस आणू चपाती संग खावलं भार लागन उपासच वाटला कड्याने. लगेच म्हणतो आम्ही खाईत नाही. करेंगे हम भी करेंगे कार्तिक में करेंगे. जाऊ कुत्र्या झॉम्बी झाला ये झॉम्बी सकाळचा. गंध लावला मला टोकरा म्हणते. आज कोण बसलाय तू? अरे काय करायचं कोण ताळे सगळं आतापर्यंत ताळे लावले त्याने. चिटून चहा उकळला मम्मी होत ना मग. मम्मी वत ना चहा उकळला वत ना मग मम्मी चहा उकळला हे झाडू घे रे गणेश. मम्मी शी झाली. शी झाली मम्मी. गणेश म्हणतो मला किती गचर बोलतोय म्हणतो खाय म्हणतोय. हो एवढं बोलत ना. इधर भी मम्मी उधर भी मम्मी. इधर भी शेंबूड और उधर भी शेंबूड. ते भूत कसं म्हणतं कांचन मधलं ते भूत दिसतं का त्याच्यामध्ये. डोंट angry me. Don't angry me. मॉकर मारलाय झापडा खाय ना येतो. ग्लास संपले तर मी एक ग्लास भरायला मम्मी काय एक ग्लास. बाबा, कोणी घासले भांडे बाहेर पाणी पचका झालेला आहे. मम्मीला कळलं होतं आधीच तू असं काय. नाही मी नाही सांगितलं मी नाही सांगितलं. तू मला तुझ्या अंगातच ये. काय तेरी राहत के अखियाँ. तेरी राह थके अखियाँ. तुला म्हणलं काय बुपरा का काय अरे रागाला नाव नको ठेवू बावाटा. जे म्हणता अरे कोणत्याच रागाला नाव नको ठेवू. तुझा राग आला चालतेस. असं कसं आहे कसं आहे आता वय माणसं आता वय झालं कसं असतंय. आंघोळ्या तू सेंट मारला मला धर ना एवढं डोळ्यात घालतो. तू तोंड दाखी सेंट मारला अगरबत्ती लावली अगरबत्तीचा वास. अरे काय सेंटचा वास आहे लगेच समजत. तुला तर लावायला लावलं नव्हतं एवढा घाण वास येतो ना दिवसभर डोकं दुखत. अर्धा तास जागते एवढं सगळं लावलं ते. काय आवाज आला? गाय आम्ही हरिपाठाला जाणार आहे हा. कीर्तनाला जाणार आहे. हा. जेवण करणार आहे. नाही खिचडी. मग केळी असेल मग आमटे असो आडवा हाक मारणार हो काका आमटे द्या दाबून खिचडी आणणार आणि काय म्हणणार उपवास धरला उपवास. A few moments later. आम्ही कीर्तनाला जाऊन आलोत आणि कीर्तन 9ला संपले 9:15 जेवण खाऊन फराळाचं झालं. त्याच्यानंतर आलो आता 10 वाजले. बाहेरला बेकार थंडी आहे त्याच्यामुळे आता बघा तुम्ही मस्त पायावर अंगावर गोधडी घेतली मस्त की ना आता इथे खुर्चीवर बसलो एडिटिंग करायची आणि झोपायचं आता बस. त्याच्यामुळे आजचा व्लॉग इथे सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या गावाला पुढं